दरम्यान एमएचसीईटी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आता काँग्रेसकडून सुद्धा करण्यात येतोय। नांदेडमधल्या भाजपचे मंडळ अध्यक्ष आणि नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना अनुक्रमे 99% एमएचसीईटी परीक्षेमध्ये मिळालेत। त्यांना 12वी मध्ये पीसीएम ग्रुपमध्ये केवळ 56 आणि 51% होते, मात्र त्यांना एमएचसीईटीत 99% गुण कसे मिळाले याची चौकशी करावी, याची मागणी काँग्रेसचे नेते बालाजी गाढे यांनी केली। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत पीसीएम ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र एमएचसीईटीच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या एमएचसीईटीच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे।